हम आभारी हैं गोरी फॉर्म सेंटर महबूब गोरी साहब, वीरेंद्र धीरेन ठाकरे और सुभाष ठाकरे BCA प्रेसिडेंट ग्रामीण, जिन्होंने 6 फैंसी प्राइजेस स्पॉन्सर किए हैं लास्ट डे के लिए। RK फ्रीट और MJ स्पोर्ट्स रजी कुवारी गैसुद्दीन शेख, जिन्होंने 15 क्रिकेट बैट स्पॉन्सर किए हैं परफॉर्मेंस ऑफ द डे के लिए। ताज़ा किचन ताबिर जयरूमी, जिन्होंने डिस्काउंट वाउचर स्पॉन्सर किया है मैन ऑफ द मैच के लिए। तनिष्का आनंद नायडू, इन्होंने 5 बाइसिकल्स स्पॉन्सर की है परफॉर्मेंस ऑफ द डे के लिए। जॉय कुमार एंड कंपनी करसन फुलोरे, जिन्होंने 6 फैंसी प्राइजेस स्पॉन्सर किए हैं आखिरी दिन के लिए। गैलेक्सी मोटर्स के पापा भाई, जिन्होंने बाइक स्पॉन्सर किया है ग्रामीण क्रिकेट के मैन ऑफ द सीरीज़ के लिए। फ्यूचर टेक एलिवेटर्स, शोएब जिलानी और अदनान अंसारी, इनका विशेष आभार। 5 फॉर्चून रियल्टर्स, टॉस बॉक्स स्पॉन्सर मुशीर नाचंद, सदात पटेल और विष्णु चंदे। भारत नुस्खाए अरेबिया, जाफर शेख। चोचाज अखाड़ा, इरफान चोचा और रिजवान शेख। रोलेक्स मनसब बुल्ला, जिनके द्वारा टॉस जीतने वाले कैप्टन के लिए एक किट बैग दी जा रही है। सिमना प्लांट मैन्युफैक्चर, वाइस प्रेसिडेंट माइनॉरिटी सेल समाजवादी पार्टी, एवन चिकन सेंटर अतीक भाई, अमन टूर्स एंड ट्रैवल्स गुलाम साबिर। रुपेश यादव, युवा मोर्चा अध्यक्ष भारतीय जनता पार्टी देवले विलेज सिटी फर्स्ट सेमीफाइनलिस्ट स्पॉन्सर। कशिफ मुरुमकर तलोली ग्रामीण फर्स्ट सेमीफाइनल स्पॉन्सर। सुदाम राउत सिटी सेकंड सेमीफाइनलिस्ट प्राइज स्पॉन्सर। सुजीत नामदेव पाटिल खांडवाल NK स्पोर्ट्स ग्रामीण सेकंड प्राइज स्पॉन्सर। रिजवान फकी बिस्मिल्ला मोटर्स ORSL ज्यूस स्पॉन्सर। शेरू केटर्स और सिद्धी इव्हेंट्स। पुन्हा एकदा सगळ्या आमच्या स्पॉन्सर्सना मनापासून आभार. चला तर वळणार आहोत आपल्या प्रेझेंटेशन सेरेमनीकडे. सध्या आम्ही ज्या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये उभे आहोत ते आहे बी क्रीमी आणि ताज गार्डन धाबा प्रेझेंटेशन बॉक्स. हमारे साथ इस वक्त प्राइज डिस्ट्रीब्यूशन के लिए जुड़ने जा रहे हैं इमरान भाई, आकाश, सागर, नेहाल भाई, अशफाक पनवेलकर और डॉक्टर जरार खरबे. विनंती असेल आमच्या मान्यवरांना कृपया करून प्रेझेंटेशन बॉक्सवरती यायचं आहे. आपल्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅच सुपर 4 आणि सुपर 6 चं प्राइज देणार आहे. हेलो हेलो इमरान भाई, आकाश भाई, सागर, नेहाल भाई, अशफाक पनवेलकर साहब और डॉक्टर जरार खरबे आइए. तुमच्यापैकी आकाश कोण आहे? आइए शुरू करते हैं इनामात का सिलसिला. सबसे पहले सुपर 4 अवार्ड, जिसको स्पॉन्सर किया है जावेद दलवी साहब और असफर बोलिंसकर, AA भारत गैस ने. जानते हैं रेशमा से कौन है सुपर 4. Super 4 of the match goes to रितेश फ्रॉम जॉली स्पोर्ट्स कामतगर. जोरदार टाळ्या उद्या रितेश साठी, ज्याच्या बल्ल्यामधून आलेला आहे आजच्या रात्रीचा एक शानदार बाली ट्रॉफी चौकार. साजन भाई के दस्ते मुबारक से ये खूबसूरत तोहफा इनायत होने जा रहा है. साजन भाई, जावेद दलवी और असफर बोलिंसकर, AA भारत गैस का ये खूबसूरत तोहफा आपका हुआ. अब आगे बढ़ते हुए सुपर 6 अवार्ड रईस बिल्डर्स एंड डेवलपर्स के तारिक रईस द्वारा स्पॉन्सर की गई कलाई की घड़ी. जानते हैं किसने जीती है. सुपर 6 ऑफ द मैच गोज टू प्रेम फ्रॉम जॉली स्पोर्ट्स. जोरदार टाळ्या उद्या, ज्याच्या मल्ल्यामधून 2 शानदार षटकार आले आहेत. मैं निहाल भाई से गुजारिश करूंगा कि ये सुपर 6 अवार्ड इनायत करें. तारिक रईस, रईस बिल्डर्स एंड डेवलपर्स की ये कलाई घड़ी. आइए अब मैन ऑफ द मैच, आखिरी पुरस्कार, और जानते हैं रेशमा से कौन है वो शख्स जिसने जीता है मैन ऑफ द मैच. मैन ऑफ द मैच गोज टू अमोल फ्रॉम जॉली स्पोर्ट्स कामतगर, ज्यांनी
3 विकेट आणि 4 रन्सची पारी केलेली आहे. अमोल फुल फॉर्म मध्ये आहेत अमोल सध्या. रेशमा, आपकी जानकारी के लिए अमोल पाटिल ने अभी 2 दिन पहले ही एक मैन ऑफ द मैच लिया है. जी हाँ बिल्कुल. जिस दिन सुभाष ठाकरे को मैन ऑफ द मैच भी मिला था, और ये स्वयं BC4 के मेंबर भी हैं और आज भी इतने एक्टिव है कि कुछ मत पूछिए. तो यहाँ पर अशफाक पनवेलकर साहब के हाथों असफर बोलिंस्कर और जावेद दलवी का ये गिफ्ट हैम्पर. अब मैं इमरान भाई के दस्ते मुबारक से अगला गिफ्ट हैम्पर जावेद दलवी असफर बोलिंस्कर की देन. अब यहाँ पर मैं आकाश भाई से गुजारिश करूँगा अगला अवार्ड यहाँ पर जावेद दलवी असफर बोलिंस्कर का ए भारत गैस का गिफ्ट हैम्पर. अब साजन भाई के हाथों SK स्पोर्ट्स मापोली के शादाब कोटकर की स्पॉन्सर की गई कैप. डॉक्टर जरार के दस्ते मुबारक से ये नया असफर बोलिंस्कर और जावेद दलवी द्वारा स्पॉन्सर किया गया ए भारत गैस का नायाब तोहफा. नेहाल भाई, इनके शुभ हाथों से अब अगला हम जॉली डिजाइनर का डिस्काउंट वाउचर देने जा रहे हैं. और आयुष के हाथों अब ताज़ा किचन का अच्छा, क्या बात आहे. डिस्काउंट वाउचर. आजचं हे खूप सुंदर चित्र आपण बघतोय. पप्पांना मुलगा वाउचर देतोय. क्या बात आहे. हीच तर वेगळेपण आहे क्रिकेटचं, हेच तर वेगळेपण आहे बाली ट्रॉफीचं. आइए अब मैं निहाल भाई से गुजारिश करूंगा टी साकरिया का ये बैग आपको देना है. आयुष वहां पर अपने पापा के साथ. रेशमा, डॉक्टर हमेशा बताते हैं फल खाइए, और इसलिए डॉक्टर साहब के हाथ से फल दे रहे हैं. अंजू की एवं जोड़ी नीलेश पाटिल और सुकेश की द्वारा स्पॉन्सर किया गया ये फ्रूट बास्केट. और सबसे आखिर में साजन भाई के हाथों से एक्रेलिक की अतीक पल्लन द्वारा स्पॉन्सर ये खूबसूरत मार्बल की ट्रॉफी. तो यहाँ पर अमोल पाटिल जी का कहना यह है कि मैं इस मैन ऑफ द मैच का हकदार नहीं हूं, मेरी जगह पर प्रेम को दिया जाए. देखिए, ये केवल कामतगर ही कर सकता है. बहुत शेर का जिगर चाहिए अपना इनाम किसी और को देने के लिए. क्या बात है. जोरदार टाळ्या होत्या त्यासाठी. और देखिए रेशमा, यहां पर भी मैं BC4 फॉर्मेट की जीत देख रहा हूं. एक युवा खिलाड़ी को मौका मिला और अमोल ने उसे अपना अवार्ड दे दिया. आज घरामध्ये गोड बनणार आहे की तिखट. आज उपवासच आहे शनिवार. म्हणजे आज घरामध्ये वहिनींकडून गोड बनणार आहे, बरोबर. काय सांगायचंय 2 शब्दामध्ये. काय सांगायचं आहे, टुर्नामेंटच्या बद्दल सांगायचं असेल तर टुर्नामेंट लाजवाब आहे, याच्याबद्दल काही तोडच नाही. आपण याच्यावर आपण कोविडच्या मुळे जरा पब्लिकला एंट्री देत नाही म्हणून असं काही नाही, पण पब्लिक यूट्यूब आणि टीव्हीला बरोबर बघते मॅच, आणि जसा पाहिजे तसा आपल्याला हे भेटतो, इथे मिळतो. मित्रांनो, एकच गोष्ट लक्षात ठेवा, क्रिकेटचा माहेरघर जॉली स्पोर्ट्स कामतघर. धन्यवाद. थँक्यू सो मच. आणि पुन्हा वळणार आहोत कॉमेंट्री पॅनलकडे. ओव्हर टू यू कॉमेंट्री बॉक्स. थैंक यू हरीश पंड्या और रेशमा महकर. स्कोर हम देखें तो अब तक बहुत ही कम नज़र आ रहा है. सिर्फ 5 रन बने हैं, जबकि 2 विकेटें गिर चुकी है. तारीफ़ काबिल गेंदबाजी कहनी होंगी मजहर खान. जिस तरीके से पावर प्ले में केवल 5 रन खर्च किए है सोना देवी टेमगर ने. जी बिल्कुल, दोनों गेंदबाजों ने कमाल की गेंदबाजी की. पहले प्रथमेश ने 3 रन खर्च किए, उसके बाद सागर ने 2 रन खर्च किए. 2 ओवर की समाप्ति पर सिर्फ 5 रन बने हैं. धीमी शुरुआत यहाँ पर कहना होगी इस वक्त हुई है. गेंदबाजी के लिए कलीम खान को बुलाया गया है. अब
चौथा हिरवा मानकोली की बहुत ही धीमी शुरुआत यहाँ पर, जो मैंडेटरी पावर प्ले रहा था उसका फ़ायदा नहीं उठा पाए। अब देखना है कलीम के अगेंस्ट किस तरह से बल्लेबाजी होती। पहली गेंद वहाँ पर कलीम की ऑन साइड की दिशा में खेलना चाहते थे वहाँ पर बल्लेबाज। डॉट गेंद के साथ इस ओवर की शुरुआत होती हुई अच्छी गेंद रही थी वहाँ पर, कलीम की अच्छी लंबाई की गेंद रही थी, पूरी तरह से बीट हो गए थे बल्लेबाज। इस बार देखना है सीधे बल्ले से खेला है वहां पर अल्ताफ शेख वहां पर मौजूद है और अच्छी फील्डिंग। 2 रन आ गए इस गेंद के ऊपर, 2 रनों की मदद से स्कोर 7 पर जा पहुंचा है। बहुत बढ़िया फील्डिंग वहां पर रही थी अल्ताफ शेख की। स्ट्रोक तो बहुत बढ़िया लगाया था, डाउन द ग्राउंड खेलने की कोशिश की थी, लेकिन एक बार एक पिक्चर में आ गए थे अल्ताफ शेख। ये देखिए किस तरह से वहां पर ये फील्डिंग की, कमाल की फील्डिंग वहां पर अल्ताफ शेख की, खतरों के खिलाड़ी। उसी बीच वहां पर देखना है कलीम खान ने सवाल जरूर पूछा है, पैरों पे लगने भर के बाद 1 रन आता हुआ इस गेंद के ऊपर। 1 रन की मदद से स्कोर धीमे से आगे खिसकता हुआ 8 रनों पर। जयश माली इस बार सामना करेंगे कलीम खान का। इस बार देखना है वहां पर शॉर्टम पुल लगाया इस गेंद के ऊपर, वाइडिश लॉन्ग की दिशा में गेंद आती हुई। एक बार फिर से अल्ताफ शेख जब तक गेंद को फील्ड करते उसी बीच धीमे कदमों के साथ 1 रन पूरा किया इस गेंद के ऊपर। अब तक हम देख रहे हैं इस इनिंग में कोई बड़ा स्ट्रोक नहीं आया, जबकि ओवर नंबर 3 ये चल रहा है। जितने भी यहाँ से रन बने हैं सिंगल और डबल में ही बने हैं। इस बार लाइन से पीछे हटकर खेलने की कोशिश की थी वहाँ बल्लेबाज ने। गेंदबाजी जो अब तक हुई है सोना देवी टेमगर की, वो सेटिंग लेंथ और लेंथ पर गेंदबाजी हुई है। 3 गेंदबाजों ने कोई जगह नहीं दी है बल्लेबाज को ऊंचा स्ट्रोक खेलने के लिए। जैसे पहले दोनों गेंदबाजों ने अच्छी गेंदबाजी की, प्रथमेश और सागर ने, तो वही काम अब कलीम खान करते हुए। उसी बीच वहां पर देखना है बड़े हिट की तरफ गए थे बल्लेबाज। ओवर की समाप्ति होती हुई 3 ओवर की समाप्ति पर स्कोर बना है सिर्फ 10। हमारे कमेंट्री बॉक्स में जुड़ते हुए मखमली वाइज आईपीएल के कमेंटेटर कुणाल दाते सर। वेलकम कुणाल दाते सर, आपका स्वागत है कमेंट्री बॉक्स में। थँक्यू मजर भाई आणि थँक्यू नविल देवकर। 3 ओव्हरचा खेळ संपलाय। 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर स्कोर बोर्डवर 10 रन। चौथा हिरवा मानकोली विरुद्ध सोनादेवी टेमगर। टेमगर टीमने आतापर्यंत चांगली बॉलिंग केली आहे। बॉल तयार, लेफ्ट मोर द विकेट। यावेळेला टायमिंग चांगला आहे, डीप मध्ये फिल्डर आहेत आणि खूप चांगला सोपा असा झेल पकडलाय। बॅट्समन आउट होईल, तिसरा धक्का बसतोय टीम चौथा हिरवा मानकोलीला। जी बिल्कुल, तीसरा विकेट गिरता हुआ यहाँ पर चौथा हिरवा मानकोली का। 10 रन पर अब तक 3 विकेटें गिर चुकी है कुणाल सर, जबकि ओवर नंबर 4 का अब खेल शुरू हो चुका है। ये इनफ टोटल नहीं रहेगा। जिस तरह से हम अगर सोना देवी टेमगर की बल्लेबाजी देखें तो काफ़ी मजबूत है। अगदी बरोबर आहे। बॅटिंग लाईनअप खूप स्ट्रॉंग आहे सोनादेवी टेमगरची, परंतु खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर मॅन्डेटरी पॉवर प्ले मध्ये रन येणं गरजेचं होतं। त्या 2 ओव्हरमध्ये रन आलेल्या नाहीयेत आणि ज्यावेळेला मोठे फटके मारण्याचा प्रयत्न केला त्याही वेळेला बॅट्समन आउट झालेत। त्यामुळे दबाव पूर्णपणे आहे टीम चौथा हिरवा मानकोलीवर। आणि इथून जर पाहिलं तर जयेश 7 बॉल त्याने फेस केलेत, फक्त 2 रनवर तो खेळताना दिसतोय।
आणि आता नवीन बॅट्समन येतात मैदानामध्ये, अजित. चांगली बॉलिंग, पिचिंग झाल्यानंतर पुन्हा एकदा पायाचा वेध घेतला जातोय. चांगली बॉलिंग करत असताना सागर पाटील या ओव्हरच्या दरम्यान. जी बिल्कुल, एक बार फिर से अच्छी गेंदबाजी वहाँ पर सागर पाटिल की. पहले ओवर में भी उनके सिर्फ 2 रन उन्होंने खर्च किए थे और इस बार फिर से अच्छी गेंदबाजी, जहाँ पहली गेंद के ऊपर विकेट हासिल किया और उसके बाद एक और गेंद डॉट होती हुई. पुन्हा एकदा बॉल तयार, लेफ्ट मोर द विकेट. ओहो, भरपूर दूरवरून बॉलला टर्न केलाय आणि सरळ जातो विकेट किपरच्या हातामध्ये. आणखीन एक डॉट बॉल. झपाट्याने दबाव वाढतोय डॉट बॉलचा. बॅटिंग करणारी टीम चौटा हिरवा मानकोलीवर. भरपूर दूरवरून हा बॉल फिरवलाय सागरने, बीट करून गेला विकेट कीपरच्या हातात. जी बिल्कुल, वहाँ पर सीधा विकेट कीपर के हाथों में गेंद जाती हुई. इसके बाद जो होने वाला मुकाबला है ग्रामीण पूल का मुकाबला रहेगा. एकता सारंगा और स्वामी समर्थ सोनाले के बीच में रहेगा. याही वेळेला अंपायरकडे अपील केली जाते आणि अंपायरचा सिग्नल येतोय नॉट आउट, लेग बायच्या स्वरूपामध्ये. डॉट बॉल येतो अजितसाठी. चांगली बॉलिंग, आणखीन एक डॉट बॉल. झपाट्याने वाढ होते डॉट बॉलमध्ये. 11च रन झालेले आहेत स्कोर बोर्डवर आणि आता चौथ्या षटकातला लास्ट बॉल शिल्लक असेल. बिल्कुल, सिर्फ एक गेंद बची है यहाँ पर चौथे ओवर की समाप्ति के लिए. लेकिन तारीफ के लायक गेंदबाजी की है इस ओवर में भी. सागर ने सिर्फ 1 रन खर्च किया, वो भी लेग बाय के रूप में, जहाँ पहली गेंद के ऊपर विकेट उन्होंने निकाला था. मेडन ओव्हरच्या उंबरठ्यावर लेट कट करण्याचा प्रयत्न, अंपायरकडे अपील आणि इथे ओव्हरची होते समाप्ती. हे टाकले मेडन ओव्हर सागरने, कारण लेग बायच्या स्वरूपामध्ये रन आली होती आणि ती मात्र काउंट केली जात नाही बॉलिंग फिगरमध्ये. त्यामुळे हे असेल मेडन ओव्हर सागर याचं. जी बिल्कुल, यहाँ पर कमाल की गेंदबाजी की है सागर ने. अपने 2 ओवर के कोटे में सिर्फ 2 रन खर्च किए और 1 विकेट हासिल की. कमाल की गेंदबाजी यहाँ पर सागर पाटिल द्वारा. लेकिन कहीं ना कहीं यहाँ पर अब चिंताएं बढ़ चुकी है चौटा हिरवा मानकुली के लिए, क्योंकि चौथे ओवर की समाप्ति हो चुकी है और रन हम देखें कुणाल सर तो सिर्फ 11 रन बने हैं. अब देखना यहाँ से बैटिंग पावर प्ले लिया गया, जबकि मैंडेटरी पावर प्ले में उतने रन नहीं जोड़ पाए थे. अब यहाँ से क्या पलट कर वार करती है चौटा हिरवा मानकुली, ये भी देखना होगा. अगदी बरोबर आहे. बॅटिंग पॉवर प्ले आता घेण्यात आलेला आहे आणि बॅटिंग पॉवर प्लेमध्ये आपण नेहमीच पाहतो की फील्ड रिस्ट्रिक्शन असतं. 3च खेळाडू 38 सर्कलच्या बाहेर असतात आणि या परिस्थितीमध्ये रन बनवणं गरजेचं आहे, कारण आता जर रन केले नाही तर मात्र तुम्हाला वाट पाहावी लागेल बाली ट्रॉफीची पुढच्या वर्षीच्या. कारण या मॅचमध्ये मी म्हणेन आतापर्यंत दबाव बनवलाय टीम सोनादेवी टेमघरने. चांगली बॉलिंग केली खऱ्या अर्थाने. लास्ट ओव्हर जे सागरने टाकलं त्या ओव्हरमध्ये एकही रन त्याने खर्च केले नाही. त्याच्या अगोदर ज्यावेळेला बॉलिंग करण्यासाठी आला होता त्यावेळेला फक्त त्याने 2 रन खर्च केले. म्हणजे 2 ओव्हरमध्ये 1 मेडन आणि 2च रन त्याने खर्च केलेत. 1 विकेट त्याच्या खात्यामध्ये आहे. हे बॉलिंग अनालिसिस होतं सागर पाटीलचं. लेग स्टंपच्या बाहेर आहे. अंपायरचा सिग्नल येतोय वाईड बॉल. एक्स्ट्रा रन आता इथे मिळेल आणि यानंतर टॉससाठी मी आमंत्रित करतो एकता सारंगाव आणि स्वामी समर्थ सोनाळे, दोन्ही टीमचे कॅप्टन आमच्या टॉस बॉक्समध्ये तुम्हाला उपस्थित राहायचं आहे. ओव्हर नंबर 5 इन प्रोग्रेस. 5वं षटक. लेफ्ट आर्म राऊंड विकेट अँगल बनून बॉल आतमध्ये आणण्याचा प्रयत्न केला जातो आणि चांगली बॉलिंग. पुन्हा एकदा ऍक्शन रिप्ले पहा. ओहो, काय बॉल टाकलाय. बिल्कुल कमाल की गेंद वहाँ पर कलीम खान की अनपिलेबल गेंद रही थी. पूरी तरह से बीट हो गए थे बल्लेबाज वहाँ पर. कमाल की गेंदबाजी यहाँ पर देखने को मिल रही है. सोनादेवी टेमघर के तमाम गेंदबाजों ने कमाल की गेंदबाजी की है अब तक. यावेळेला फटका फसलाय. फिल्डर येतील का
नो मॅन्स लँड मध्ये बॉल पडेल असंच वाटतंय, चित्र तेच होतं आणि 2 रन इथे मिळत आहेत. तिसऱ्या रनचा प्रयत्न आता इथे केलाय, थ्रो चुकीच्या एंडला फेकलाय आणि यानंतर नॉन स्ट्राइकिंग एंडला बॅट्समन आउट. जी बिल्कुल, इस गेंद पर शायद लिखा हुआ था कि विकेट गिरना तय है, भले कैच के रूप में आउट नहीं हुए बल्लेबाज, लेकिन रन आउट होकर वापस जाते हुए जयेश की पारी यहाँ पर समाप्त होती हुई. तर जयेशला आता जावं लागेल. रनआउटच्या स्वरूपामध्ये त्याने विकेट गमावली. 2 रन तत्पूर्वी त्याने काढलेले आहेत आपल्या टीमसाठी. रन झालेले आहेत स्कोर बोर्डवर 14. तर 14 रन 4 विकेट गमावलेले आहेत. ओव्हर नंबर 5वा सध्या सुरू आहे या मॅचच्या दरम्यान. आणि यानंतर एकता सारंगाव आणि स्वामी समर्थ सोनाळे दोन्ही टीमच्या कॅप्टननी आमच्या टॉस बॉक्समध्ये उपस्थित राहायचंय. यावेळेला फटका चांगला आहे, स्टँड अँड डिलिव्हर्ड, हवाई यात्रा बॉलची सुरू आहे आणि बॉल सीमा पार षटकार. अजितच्या बॅटमधून येतोय षटकार. चांगला स्ट्रोक, अगदी समोरच्या दिशेने मुख्य व्यासपीठाला सलामी देणारा हा षटकार येतोय. आणखीन एक वेगवान बॉल, यावेळेला टाइम करू शकलेला नव्हता टिकसा आणि तोपर्यंत 1 रन मिळते. बॅटला ब्रश झालाय बॉल आणि 1 रन टीमच्या खात्यामध्ये जाईल, बॅट्समन अजितच्या खात्यामध्ये जाईल. टीमची धावसंख्या 21. 8 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे. पहिल्या सत्राच्या दरम्यान कलीम खानच्या ओव्हरमध्ये एक उत्तुंग षटकार आलाय. कलीमने आतापर्यंत 10 बॉल टाकलेत, 10 बॉलमध्ये 14 रन खर्च केलेत. विकेट त्याला मिळालेली नाहीये, परंतु त्या षटकाराच्या अगोदर त्याच्या बॉलिंगचं अनालिसिस पाहिलं, विश्लेषण पाहिलं तर खूप चांगली बॉलिंग त्याने केली होती. चला वेळेच्या बाबतीत सहकार्य करा. बॉलची मागणी होते अंपायर. तर अजूनही 8 बॉलचा खेळ शिल्लक आहे. बॉलची मागणी मैदानामध्ये केली जाते. एक षटकार आला, त्यानंतर सिंगलने स्ट्राइक रोटेट केली बॅट्समनने. आणि आता या मॅच मध्ये अजूनही 8 बॉल शिल्लक आहेत. 8 बॉलमध्ये जर इथून जर 20-22 रन केले तर एक चांगलं टार्गेट सेट होऊ शकतं 42-43 च्या आसपास. जी बिल्कुल कुणाल सर, अगर यहाँ से जितनी भी गेंदें बची, जितने ज़्यादा रन बटोरेंगे चौथा हिरवा मानकुली की बल्लेबाज, उतना बेहतर उनके लिए रहेगा. एकवीसला 4. 5वं षटक मार्गस्थ असताना कलीम खान बॉलिंग मार्कवर. राईट हँडेड बॅट्समन साठी लेफ्ट आर्म राऊंड विकेट. फुलर लेनचा बॉल होता, ऑन साइडला हलक्या हाताने ढकलला. 1 रन इथे कंप्लीट केले जाईल. बॉटम हँडचा खूप चांगला वापर. 2ऱ्या रनचा प्रयत्न, वेगाने 2री रन कंप्लीट. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. रन होता 23. या ओव्हरचा असेल कलीम खानचा शेवटचा बॉल. जी बिल्कुल, अच्छी रनिंग बिटवीन द विकेट देखने को मिली वहाँ पर दोनों खिलाड़ियों के बीच में. जैसे देखा कि अल्ताफ शेख बहुत दूर से आ रहे, अपने कदमों को तेज किया, सिंगल को डबल में कन्वर्ट किया. 2 रनों की मदद से स्कोर जा पहुंचा है 23 रनों पर. प्रभाकरच्या बॅटमधून या 2 रन आल्यात आणि यावेळेला फुलर लेनचा बॉल. अंपायरकडे अपील. विकेटचा रकाना खाली होता आणि तो खालीच राहील. बॅटमधून रन आली आहे, अंपायरचं मत येते. बॅटमधून ही रन येते, त्यामुळे ओव्हरची होते समाप्ती. 5 ओव्हरचा खेळ संपलाय. 5 ओव्हरच्या समाप्तीनंतर रन आहे स्कोर बोर्डवर 24. ऍक्शन रिप्ले आपल्या स्क्रीनवर. हा डिसिजन अंपायरनी बॅटला ब्रश झाला असं मत अंपायरचं आलं आणि योग्य निर्णय.
बॅटचा फेस लवकर क्लोज केला होता आणि त्यानंतर बॅट्समनने देखील सांगितलं होतं की येस माझ्या बॅटला हा ब्रश झाला होता बॉल. अखेर 5 ओव्हरचा खेळ संपलाय. 5 ओव्हरच्या समाप्तीनंतर 24 रन झाले. 4 विकेट गमावल्यानंतर लास्ट ओव्हर आता त्याच्यासाठी बोलवली जाते टीम मीटिंग. चला वेळेच्या बाबतीत सहकार्य करा, जास्त मीटिंग घेऊ नका. 24 आफ्टर 5 ओव्हर लॉस ऑफ 4 विकेट टीम चौटा हिरवा मानकोली. मानकोली गावाच्या ग्रामदेवताच्या नावाने हा संघ मैदानामध्ये खेळतोय, चौटा हिरवा मानकोली. आणि शेवटचं षटक टाकण्याची जबाबदारी आहे आता वैभव माळीच्या खांद्यावर. हमारे बीच में इस वक्त खाड़ी पार की बहुत ही मशहूर पर्सनालिटी कलाम खान, अम्मार ढोले और शादत शेख का आगमन होता हुआ। वेलकम कलाम भाई, अम्मार भाई और शादत शेख साहब। चला थोडीशी घाई करा, वेळेच्या बाबतीत सहकार्य करा फिल्डिंग करणारी टीम. वैभव माळी लास्ट ओव्हरमध्ये बॉलिंग करताना दिसेल. प्रभाकर आहे स्ट्रायकिंग एंडला. नॉन स्ट्रायकिंग एंडला बॅट्समन अजित खेळताना दिसतोय, ज्याच्या बॅटमधून एक उत्तुंग षटकार आलाय. मानकोलीच्या विरुद्ध आता मानकोलीचा बॉलर बॉलिंग करताना दिसेल. ही सर खरी खासियत आहे BC4 फॉर्मॅटची, सिटी क्रिकेटची. ओहो, लेफ्ट आर्म राऊंड विकेट. अगदी बॉडी लाईनने हा बॉल पिच केला होता. पिचिंग झाल्यानंतर थोडासा बाउन्स मिळाला होता आणि तोपर्यंत 1 रन इथे कंप्लीट केली जाते. बॅट्समन प्रभाकरच्या बॅटमधून टीमची धावसंख्या आहे 25. शेवटचं षटक मार्गस्थ यानंतर केला जाईल. टॉस एकता सारंगाव वर्सेस स्वामी समर्थ सोनाळे या दोन टीमच्या कॅप्टनच्या दरम्यान. 5 फॉर्च्यून रिअल्टर्स या आमच्या टॉस बॉक्समध्ये दोन्ही कॅप्टन उपस्थित झालेले आहेत. पाच बॉलचा खेळ आता शिल्लक असेल. टीमची धावसंख्या आहे 25. बॉलर आहे वैभव. हा बॉल सोडून दिलाय. अंपायरचा सिग्नल येतोय वाईड बॉल. एक्स्ट्रा रन आता इथे मिळताना दिसेल. वैभव माळी चौटा हिरवा मानकोलीच्या विरुद्ध त्याच गावातला बॉलर आता बॉलिंग करताना दिसतोय आणि खरी खासियत आहे BC4 फॉर्मॅटची, सिटी क्रिकेटची. कधी कधी तुम्हाला गावाच्या विरुद्ध खेळावं लागतं, कारण या फॉर्मॅटची चर्चा आपण नेहमीच करतो आणि त्याचमुळे हा फॉर्मॅट भरपूर हिट आहे भिवंडी क्रिकेटमध्ये. यावेळेला खूप चांगलं जजमेंट आणि पहा काय चांगला झेल पकडलाय. बॉडी बॅलन्स किती चांगलं होतं. बॉलवर नजर ठेवली आणि ऑस्ट्रेलियन स्टाईलने अगदी छातीच्या वर हा झेल पकडलाय बॉलर वैभवने. ॲक्शन रिप्ले आपल्या स्क्रीनवर भरपूर वर 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 होता बॉल आणि एलिव्हेशन कमी मिळालं स्ट्रोक मागे आणि खूप चांगला झेल स्वतःला सावरत ऑस्ट्रेलियन स्टाईलने पकडलाय. बॅट्समन अजितचा खेळ इथे संपलाय. रन आहेत 26, 5 विकेट गमावल्यानंतर. लॉस ऑफ 5 विकेट. नवीन बॅट्समन मैदानामध्ये सचिन माळी. हा बॉल सोडून दिलाय बॅट्समन प्रभाकरने. आणखीन एक वाईड बॉल. अंपायरचा सिग्नल येत असताना रन झाले 27. पहिल्या 2 ओव्हरमध्ये फक्त 5 रन होते. त्यानंतरच्या ओव्हरमध्ये कलीमने 5 रन खर्च केले. 3 ओव्हरमध्ये रन होते 10. त्यानंतर मेडन ओव्हर टाकलं गेलं आणि लेगबायच्या स्वरूपात 1 रन आली आणि त्यानंतर कलीम थोडासा मागा ठरला. यावेळेला टॉप एज बॉल मागे टर्न होतोय. फाईन लेगचा फिल्डर जोपर्यंत बॉलवर येईल तोपर्यंत 1 रन मिळते बॅट्समन प्रभाकरला. या सिंगल नंतर टीमची धावसंख्या आहे 28. 3 बॉलचा खेळ आता शिल्लक या पहिल्या डावाच्या दरम्यान. मॅच नंबर 12 तुम्ही अनुभवता आजच्या रात्रीतली. यानंतर 2 मॅचेस आहेत आणि या दोन्ही मॅचेस 4-4 ओव्हरच्या म्हणजेच ग्रामीणच्या मॅचेस आहेत.
एकता सारंगाव वर्सेस स्वामी समर्थ सोनाळे आणि शेवटची मॅच असेल गुड बॉय केवने दिवे वर्सेस स्वराज्य कशेळी. स्विंग अँड मिस. विकेट कीपरच्या हातात वेध घेतला जातो. डॉट बॉलची समाप्ती. बॅट्समन सचिन माळीला इथे बीट केलं जात आहे. ऍक्शन रिप्ले पहा आपल्या स्क्रीनवर. चांगला बॉल. लेग कटर पिच झाल्यानंतर थोडासा बाहेर निघाला. नॅचरल लेग ब्रेक इथे टाकलाय वैभवने. फुलर लेनचा बॉल होता. वेग चांगला होता या बॉल मागे, परंतु एलिव्हेशन पुन्हा एकदा मिळालेलं नाहीये. दुसऱ्या रनचा प्रयत्न. थ्रो चांगला आहे विकेट कीपर एंडला. बॉल हातातून निसटला विकेट कीपरच्या. तिसऱ्या रनचा प्रयत्न होतोय आणि नॉन स्ट्रायकिंग एंडला बॉल पुन्हा एकदा सुटलाय. 3 रन कंप्लीट. चौथ्या रनचा प्रयत्न झालाय. आणि चौथ्या रनच्या प्रयत्नामध्ये आता इथे थर्ड अंपायरची मागणी केली आहे रनआउटसाठी. आउट आहे. तर चौथ्या रनच्या प्रयत्नामध्ये बॅट्समन आउट झालाय. 3 रन इथे कंप्लीट केलेले आहेत. चौथ्या रनच्या प्रयत्नामध्ये स्ट्रायकिंग एंडला बॅट्समन आउट झालाय. 3 रन इथे मिळतील आणि आता शेवटचा बॉल अजूनही शिल्लक. टीमची धावसंख्या आहे 31. रन स्कोर बोर्डवर. लास्ट बॉल चा खेळ आता शिल्लक आणि स्ट्रायकिंग एंडला नवीन बॅट्समन आलेले आहेत. संकेश एज आणि विकेट कीपरच्या हातामध्ये बॉल थांबलाय. बॅट्समन संकेश आउट. गोल्डन डकचा शिकार तो ठरतोय आणि अशा पद्धतीने 6 ओव्हरचा खेळ संपलाय. 6 ओव्हरच्या समाप्तीनंतर रन झाले 32 रनचं लक्ष आहे सोनादेवी टेमघरला. आणि कुठेही वेळ न दवडता आपण लगेचच जाऊया नेक्स्ट मॅचच्या टॉससाठी आमच्या टॉस बॉक्समध्ये, जिथे जुळलेले आहेत आमच्या को अँकर रेश्मा मयेकर आणि त्यांच्याच बरोबर व्हॉइस ऑफ इंडिया मिस्टर हरीश पंडित. ओव्हर टू यू. तर मित्रांनो, आता आपण 5 फॉर्च्यून रिअल्टर्स टॉस बॉक्समध्ये उभे आहोत. त्याचे स्पॉन्सर आहेत मुशीर नाचन, सादात पटेल आणि विष्णू चंदे. आपण बघत आहात बाली ट्रॉफी 2021 आणि ग्रामीण क्रिकेटचा सामना होणार आहे स्वामी समर्थ सोनाळे आणि त्यांच्या जोडीला आहे एकता सारंगाव. आपल्यासोबत मॅच रेफरी अझीम हमदुल्ले साहेब आहेत. त्याचप्रमाणे सदातभाई कलाम खान, खाडीपार की जान कलाम खान आणि अमरभाई आपल्यासोबत आहेत. टॉस करून घेऊया. आणि विनंती असेल त्रिमूर्ति काला, पीला और नीला, त्रिमूर्तिना विनंती असेल कि तीनों के शुभ हस्तों से ये टॉस किया जाएगा. एकता स्पोर्ट्सचा कॉल आहे. एबी इज अ कॉल. दुनिया का सबसे बेहतरीन टॉस होने जा रहा है. झेडपी स्वामी समर्थ सोनाली या संघाने टॉस जिंकलेला आहे. तो आइए अब ये टॉस कॉइन सुपुर्द किया जा रहा है. टॉस विनिंग कैप्टन स्वामी समर्थ सोनाळे, इसके अलावा फाद दलवी, मनसब मुल्ला, रोलेक्स मेडिकेयर का स्पॉन्सर किया गया किट बैग और जॉली डिज़ाइनर का 20% का डिस्काउंट वाउचर.
बहुत बहुत शुक्रिया भाई। और अ वेरी वार्म स्टेज पर वेलकम तशरीफ टू लाएं। त्रिमूर्ति बाली ट्रॉफी 2021 में आपका स्वागत है। स्वामी समर्थ सोनाळी, स्वामींची कृपा असणार आहे का आज? हो नक्कीच. हा, त्यांची कृपा होती म्हणून टॉस तुम्ही जिंकलेले आहात. आता निर्णय काय असणार आहे? फिल्डिंग. फील्ड फर्स्ट बघा, ग्रामीणचा मुकाबला आहे ज्याच्यामध्ये 4 ओव्हर्स आहेत. फर्स्ट ओव्हर मॅन्डेटरी पॉवर प्ले आहे, खूप साऱ्या गोष्टी आहेत. फिल्डिंग पहिल्यांदा करताना समोरची टीम तुम्हाला माहिती आहे का आणि किती रन्स पर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल? 35. 35 रन्स पर्यंत. समोरच्या टीम बरोबर कधी खेळलेले आहात का? हो, आमचे नेहमी फ्रेंडशिपमध्ये मॅचेस चालू असतात. मग कोणाचा पडदा नेहमी भारी असतो? नाही, आम्ही समांतरमध्ये दोघे चांगलेत. क्या बात आहे. म्हणजे आज असं डू ऑर डाय असणारे डिसाइडिंग मॅच होऊ शकते का? दोघांपैकी कोण जिंकू शकतं? दोघांमध्ये तर आता खेळल्यानंतरच समजेल. जर चांगला खेळेल तो जिंकेल, बरोबर? तो खेल की शुरुआत होती हुई न्यूज दोनों फ्रॉम द अपना टॉस बल्लेबाज- बॉक्स. स्वामी समर्थ सोनाली संघाने टॉस जिंकलेला आहे आणि टॉस जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण डिसाईड केलेलं आहे. दोन्ही टीम्सना आमच्या खूप खूप शुभेच्छा, खूप खूप बाली ट्रॉफी 2021 मार्फत. चला तर वळणार आहोत पुन्हा आपल्या कॉमेंट्री पॅनलकडे. मे द बेस्ट टीम विन. ओव्हर टू यू कॉमेंट्री बॉक्स. थैंक यू सो मच एवरीवन। तो 32 रनों का टारगेट रखा यहाँ पर चौथा हिरुआ मानकोली ने सोना देवी टेमगर के सामने। इस बार स्लॉग स्वीप करने की कोशिश की थी वहाँ पर बल्लेबाज प्रथमेश ने। डॉट गेंद होती हुई इस बार पहली गेंद के ऊपर 1 रन आया था, जहाँ पर पहली गेंद का सामना किया था बल्लेबाज राहुल मात्रे ने। गेंदबाजी के लिए पहले ओवर में बुलाया गया गेंदबाज योगेंद्र भोईर को। इस बार हल्के हाथों से खेलने की कोशिश की थी वहाँ पर बल्लेबाज प्रथमेश ने। एक बार फिर से अच्छी गेंद वहाँ पर योगेंद्र की। हेलो हेलो हेलो। बत्तीस धावांचं एक माफक आव्हान आहे. इस बार देखने पंच किया उस गेंद को, अच्छी फील्डिंग होती हुई शॉर्ट कवर पर, और उसी बीच 1 रन आता हुआ इस गेंद के ऊपर। हेलो। अच्छी गेंदबाजी यहाँ पर देखने को मिल रही है पहले ओवर में, जहाँ पर जगह नहीं दे रहे बल्लेबाज को ऊंचा स्ट्रोक खेलने के लिए। पहले 4 गेंद की अगर हम बात करें तो सिर्फ 2 रन खर्च किए गेंदबाज योगेंद्र ने। योगेंद्र चांगली गोलंदाजी करतोय. आतापर्यंत एकही मोठा फटका त्याला खेळू दिलेला नाही. योगेंद्र इस बार सामना करेंगे राहुल मात्रे, जो 1 रन बनाकर खेल रहे हैं। 32 रनों का टारगेट है सोना देवी टेमगर के सामने। इसके बाद हम ग्रामीण पुल की तरफ बढ़ेंगे। इस बार सफल होकर खेला इस गेंद को राहुल मात्रे ने। खाली क्षेत्र में गेंद जाती हुई, देखना क्या इशारा आता है वहां से एम्पायर शकील कोटी सर का, ये भी देखने वाली बात रहेगी। शानू कुरैशी है। ये देखिए किस तरह से ये स्ट्रोक को खेला था वहाँ पर राहुल मात्रे ने। सफल होकर बहुत ही बढ़िया तरीके से डीप स्क्वायर लेग की दिशा में इस गेंद को खेल दिया था। एक बार और से दिखाने की मांग की है हमारे तीसरे एम्पायर ने। स्लो मोशन में दिखाना होगा प्रिंस मूवी साहब को।
तर हा चौकार आहे. 4 धाव मिळतील फलंदाजी करणाऱ्या संघाला आणि 4 धावेने धावसंख्येमध्ये वाढ होईल 6 धावा. अप्रतिम फटका आपल्याला पाहायला मिळतोय आणि आणखीन एक चौकार फलंदाजाच्या बॅटमधून. जी बिल्कुल, एक बार फिर से 4 रन आते हुए राहुल मात्रे के बल्ले से बैक टू बैक 2 बाउंड्री लगाई वहाँ पर राहुल मात्रे ने. इस 4 रन की मदद से स्कोर आगे पहुँचता हुआ. ये देखिए किस तरह से स्वीप किया था उस गेंद को, लोअर फुल टॉस गेंद रही थी, बहुत ही बढ़िया तरीके से वहाँ पर इस गेंद को खेल दिया. इस 4 रन की मदद से स्कोर जा पहुँचा है 10 रनों पर. 10 धावा आणि इथून फक्त आपण बघितलं तर अजूनही 22 धावांची आवश्यकता आहे. चांगली फलंदाजी करताना राहुल मात्र मॅन फ्रॉम हवी दिवे 2 चौकारीच्या मध्ये त्याने वैयक्तिक 9व्या धावसंख्येवर खेळतोय. 3 चेंडूचा त्याने सामना केलेला आहे. तर पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्येमध्ये धावफलकावर बिनबाद 10. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज अजित भोरे येतोय पार इन करून. यावेळी स्विच हिट इनफिल्डच्या वरून अफलातून फटका सीमा पर 6 धावांसाठी अगदी कॅल्क्युलेट तोलून मापून मारलेला षटकार. जी बिल्कुल, वहाँ पर बहुत बढ़िया स्ट्रोक इस बार लगाया है प्रथमेश ने. स्विच हिट लगाया था, ये देखिए किस तरह से ये स्विच हिट लगाया था. तो 6 रन आ गए इस गेंद के ऊपर. इस 6 रनों की मदद से स्कोर 16 पर जा पहुंचा है. अच्छी बल्लेबाजी यहाँ देखने को मिल रही है राहुल मात्रे और प्रथमेश द्वारा. याला हुक केलेला चेंडूला इनफिल्डच्या वरून आणि चेंडू तो लॉंग लेग रिझन मधून भोईराचा चेंडू सीमारेषे बाहेर. बढ़िया बल्लेबाजी यहाँ पर लगातार होती हुई. ये देखिए किस तरह से वहाँ पर इस बाउंड्री को लगाई है प्रथमेश ने. बहुत ज़्यादा सफल हो गए थे, बिल्कुल ऑफ स्टंप के बाहर की गेंद रही थी. अच्छा स्ट्रोक आता हुआ. गोलंदाज अजित भोईरेच्या विरुद्ध 2 चौकार आपण पाहतोय. प्रथमेश एक षटकार आणि एक चौकार आपण पाहतोय प्रथमेश ठाकरेच्या बॅटमधून. यावेळी गुटना टेक और सिक्सर देख वाट शॉट सॉक स्लिपचा अतिशय उत्कृष्ट फटका आपण पाहतोय प्रथमेश ठाकरेच्या बॅटमधून बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या वरून. क्या स्ट्रोक खेला वहाँ पर बल्लेबाज प्रथमेश ने. स्लॉक स्वीप लगाया था, ये देखिए किस तरह से लगाया स्ट्रोक. कमाल का स्ट्रोक वहाँ पर आता हुआ. घुटना टेक और सिक्सर देख गेंद बाउंड्री के बाहर 6 रनों के लिए. धावसंख्या धावफलकावर 26 धावा. विजयकडे अगुगच करताना आपण पाहतोय यशस्वी पाठलाग केला जातोय.
सोनादेवी टेमघर या संघाकडून एक माफक आव्हान आहे. प्रतिस्पर्धी संघ चौथा विराम मानकुली संघाने जे आव्हान ठेवले ते तुटपुंज आव्हान आहे. अजित भोईर स्विचेट खेळण्याचा प्रयत्न, यावेळी मात्र फटका खेळता आलेला नाही. कुठल्याही प्रकारची धाव नाही, धावसंख्या स्थिर आहे. मात्र मजबूत स्थितीमध्ये आपण पाहतोय तो फलंदाजी करणारा सोनादेवी टेमघर हा संघ. अजित भोईर यावेळी इनफिल्डच्या ओढून आणि चेंडू जो होतोय सीमा पार. पाहूया पंचांचा काय इशारा होतोय. हा चौकार, अतिशय उत्कृष्ट फटका मजर खान आपण पाहू शकता रिप्ले मध्ये. वहाँ पर आता हुआ ये देखिए किस तरह से ये स्ट्रोक को लगाया था वहाँ पर प्रथमेश ने, कमाल की बल्लेबाजी कर रहे इस वक्त प्रथमेश. इथून फक्त न फक्त 2 धावांची आवश्यकता आहे सोनादेवी टेमघर संघाला हा सामना जिंकण्यासाठी. ऑफस्पिन फलंदाजी आपण प्रथमेश ठाकरे, राहुल म्हात्रे यांनी आक्रमण केलं होतं आणि आता आक्रमण करताना प्रथमेश म्हात्रे. विजयाच्या उंबाट्यावर पोहोचलेलं आहे सोनादेवी टेमघर संघ. यानंतर बॅक टू बॅक 2 ग्रामणार होता, त्यामध्ये एकता सारंगाव विरुद्ध स्वामी समर्थ सोनाले आणि त्यानंतर गुड बॉय केवणीदिवे विरुद्ध स्वराज्य कशिले. हे 2 बॅक टू बॅक ग्रामीण पूलमधील सामने आपल्याला पाहायला मिळतील. फक्त 2 धावेने दूर सोनादेवी टेमघर संघ विजयापासून आणि या षटकामध्ये कदाचित सामना फिनिश होऊ शकेल. यावेळी पंचांचं वाढचा शर्यत आहे. आव्हान ते धाव स्कोर लेवल झालेला आहे. फक्त न फक्त एका धावीची आवश्यकता. स्कोर लेवल झालेला आहे. धावसंख्या 31 आणि फक्त एका धावेने दूर सोनादेवी टेमघर संघ. यानंतर आपण सामना पाहणार होतो एकता सारंगाव विरुद्ध स्वामी समर्थ सोनाले, ज्यामध्ये नाणेफेक स्वामी समर्थ सोनाले संघाच्या संघनायकाने जिंकलेले आहे. आणि त्यानंतर आणखीन एक ग्रामीण पूलमधील सामना गुड बाय केवणीदेवे विरुद्ध स्वराज्य कशिले. इनफिल्डच्या वरून विजय फटका आणि विजय संपादन केलेला आहे सोनादेवी टेमघर या संघाने. अभिनंदन अभिनंदन सोनादेवी टेमघर, अभिनंदन दिनेश चौधरी यांना हाडलक चौथा विराम मानकुली. शेवटच्या चेंडूवर चौकार आणि चौकाराने सामना फिनिश केलेला आहे. हे उद्याचं शेड्यूल आपण पाहू शकता. उद्या 21 मार्च 2021 उद्या सुपर संडे. पहिला सामना आपण पाहणार होता विलास स्पोर्ट्स राहणार विरुद्ध जोगेश्वरी जुनालखोली, त्यानंतर जांतराचा खारबाव विरुद्ध वकील स्पोर्ट्स मापोली, त्यानंतर रईस बिल्डर्स अँड डेव्हलपर्स विरुद्ध स्टार 11 राया, त्यानंतर शिवसाई स्पोर्ट्स विपक्ष RD 440 ओवली, पुरुष एंटरप्राइजेस हवेदेवे विपक्ष मयूर एंटरप्राइजेस भादवाड, त्यानंतर माऊली स्पोर्ट्स वर्सेस हर्ष एंटरप्राइजेस सिटी पूलमधील सामना, त्यानंतर सोनादेवी टेमघर विरुद्ध गावदेवी ओवली, विकी स्पोर्ट्स विपक्ष जय म्हसोबा, खारबाव स्पोर्ट्स विरुद्ध न्यू मिलन पायगाव अर्थात कालिकामाता खारबाव विरुद्ध न्यू मिलन पालगाव हा पोर्टुगल्समधील सामना आपल्याला पाहायला मिळेल. त्यानंतर SK एंटरप्राइजेस विरुद्ध NJ 11 जय बजरंग गोरसई विपक्ष जय हनुमान पोगाव, त्यानंतर हमजा स्पोर्ट्स विरुद्ध जयकुमार हा सिटी पूलमधील सामना आणि त्यानंतर ग्रामीण पूलमधील 2 सामने जय हनुमान खोनी विरुद्ध बालाजी स्पोर्ट्स सरोले, त्यानंतर केवनी स्पोर्ट्स केवनीदिवे विपक्ष वडूनगर 11. हे उद्याचं शेड्यूल असणार आहे. तर बोलूया आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये जिथे सज्ज आहेत व्हॉइस ऑफ पहिला हरेश पंड्या सर अँड को अँकर रेश्मा मयेकर. नमस्कार पुन्हा एकदा सर्वांना. आपण पाहत आहात याची देही याचा डोळा बाली ट्रॉफी 2021चा हा रंगतदार सोहळा. बघा जवळजवळ 12 वाजायला आलेले आहेत तरी सुद्धा अजूनही यूट्यूबवर आमच्या प्रेक्षकांची गर्दी वाढतच आहे आणि वाढतच आहे, कारण सामनेच तसे होत आहेत. तर आपण त्या सामन्याच्या प्रेझेंटेशनकडे वळणारच आहोत, पण त्याआधी आपण वळणार आहोत आपल्या स्पेशल स्पॉन्सरकडे, कारण ज्यामुळे आज ही बाली ट्रॉफी आपण जी बघतोय ती झाली आहे ते फक्त आणि फक्त आपल्या स्पॉन्सर्समुळे. तर चला करूया त्यांना धन्यवाद. मी धन्यवाद करू इच्छिते कपिल पाटील फाउंडेशन, माननीय श्री कपिल पाटील खासदार, माननीय श्री देवेशजी पाटील, सुमित पाटील, सिद्धेश पाटील ज्यांनी ड्रेस स्पॉन्सर केलेले आहेत, AA भारत गॅस,
कुक फूड सर्व लव जावेद दळवी आणि अस्फर बोलिन्सकर ज्यांनी गिफ्ट हॅम्पर स्पॉन्सर केलेले आहेत. मॅन ऑफ इंडस्ट्रियल पार्क दयानंद चोरगे साहेब आणि त्यांचे दोन्ही सुपुत्र वीरेन चोरगे आणि विराज चोरगे ज्यांनी ट्रॉफी स्पॉन्सर केलेले आहेत. मिथ फाउंडेशन महेश चौगुले दादा जे आपले लाडके आमदार आहेत, ज्यांच्याकडून फर्स्ट प्राइज ग्रामीणसाठी स्पॉन्सर आहे. बी क्रीमी खुर्शीद फारीद आणि सैफ अन्सारी प्रेझेंटेशन बॉक्स स्पॉन्सर. मांगीलाल पालीवाल मनी ट्रीज रिसर्च अँड इन्व्हेस्टमेंट ज्यांनी मॅजिक बॉक्स आणि सेकंड प्राइज सिटीसाठी स्पॉन्सर केलेला आहे. ताज गार्डन धाबा अली अहमद ज्यांनी प्रेझेंटेशन बॉक्स स्पॉन्सर केलेला आहे. सध्या आम्ही जिथे उभे आहोत HVPL डायरेक्टर आहेत मक्की पटेल आणि शाफिक भाई ज्यांनी फर्स्ट प्राइज सिटीचं स्पॉन्सर केलेला आहे. ॲक्रेलिक आर्ट 2चे पल्लन भाई ज्यांनी मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी स्पॉन्सर केलेली आहे. पूर्वा कन्स्ट्रक्शन पूर्वा रवी सावंत ज्यांनी मॅजिक बॉक्स स्पॉन्सर केलेला आहे. बर्फानी बाबा माननीय श्री पद्माकर दादा चौधरी ज्यांनी मॅन ऑफ दी सिरीज सिटी बाईक स्पॉन्सर केलेली आहे. 70 स्पोर्ट्स तारीफ सय्यद आपले सुद्धा मनापासून आभार. योगेश कुमार अँड कंपनी बिल्डर्स अँड वेगवेगळे कपडे मोजिडी दुपट्टा असे भरपूर काही कलेक्शन बघायला भेटेल. त्यांनी मॅन ऑफ द मॅचसाठी 20% डिस्काउंटचं वाउचर स्पॉन्सर केलेलं आहे. तसंच टॉस जिंकणाऱ्या कॅप्टनसाठी सुद्धा 20%चं वाउचर डिस्काउंट स्पॉन्सर केलेला आहे. अब्दुल रहमान जयरुमी ज्यांनी मॅजिक बॉक्स स्पॉन्सर केलेला आहे. मांगीलाल पालीवाल साहेब पुन्हा एकदा मनापासून आभार. अनिल गायकवाड साहेब आपलं सुद्धा आभार. सुजित डोळे उर्फ पप्या पराग पाठोळे जे देवा फाउंडेशनचे आहेत. बघा देवा फाउंडेशनच्या मार्फत खूप सामाजिक कार्य केलं जातं, त्यांचं सुद्धा मनापासून आभार. सोबतच रॉयल बिल्डर्स अँड डेव्हलपर्स रोशन बाग इरफान हदीस अन्सारी साहेब आपलं सुद्धा मनापासून आभार. हम आभारी हैं गोरी फॉर्म सेंटर महबूब गोरी, सुभाष ठाकरे BCA प्रेसिडेंट और उनके सुपुत्र वीरेन ठाकरे धीरेन ठाकरे 6 फैंसी प्राइज स्पॉन्सर किए हैं. RK फ्रीट MJ स्पोर्ट्स रजी कुवारी और गैसुद्दीन शेख परफॉर्मेंस ऑफ द डे के लिए 15 बैट स्पॉन्सर किए हैं. ताज़ा किचन ताबिर जयरूमी जिन्होंने स्पॉन्सर किए हैं डिस्काउंट वाउचर फॉर मैन ऑफ द मैच. तनिष्का आनंद नायडू 5 बाइसिकल परफॉर्मेंस ऑफ द डे के लिए स्पॉन्सर किए हैं. जॉय कुमार एंड कंपनी करसन फुलोरे जिन्होंने 6 फैंसी प्राइज स्पॉन्सर किए हैं जो लास्ट दिन दिए जाएंगे. गैलेक्सी मोटर्स पापा भाई बाइक स्पॉन्सर फॉर ग्रामीण मैन ऑफ द सीरीज. फ्यूचर टेक एलिवेटर्स शोएब जिलानी और अदनान अंसारी. 5 फॉर्चून रियल्टर्स टॉस बॉक्स स्पॉन्सर मुशीर नाचन सदात पटेल विष्णु चंदे. भारत नुस्खा अरेबिया बाय जाफर शेख. चोचा अखाड़ा इरफान चोचा एंड रिजवान शेख. रोलेक्स मेडिकेयर फाद दलवी एंड मनसब मुल्ला जिन्होंने टॉस विनिंग कैप्टन के लिए किटबैक स्पॉन्सर किया है. सिमना आरओ प्लांट मैन्युफैक्चर आसिफ शेख वाइस प्रेसिडेंट माइनॉरिटी सेल समाजवादी पार्टी. एवन चिकन सेंटर अतीक भाई. अमन टूर्स एंड ट्रैवल्स गुलाम साबिर. रुपेश जाधव भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा अध्यक्ष डोले गांव शहर के क्रिकेट के लिए पहले सेमीफाइनलिस्ट का इनाम स्पॉन्सर किया है. कशिफ मुरमकर तलौली ग्रामीण का पहला सेमीफाइनल का इनाम स्पॉन्सर किया है. महेश सुदाम राउत सिटी का दूसरा सेमीफाइनल का प्राइज स्पॉन्सर किया है. सुजीत नामदेव पाटिल खांडवाल NK स्पोर्ट्स ग्रामीण क्रिकेट का सेकंड प्राइज स्पॉन्सर किया है. रिजवान फ़की बिस्मिल्ला मोटर्स ORSL जूस स्पॉन्सर शेरू केटरर्स और सिद्धि इवेंट्स. सभी का शुक्रिया. पुन्हा एकदा मनापासून आमच्या सगळ्या स्पॉन्सर्सचं धन्यवाद, कारण तुम्ही आहात म्हणून आम्ही आहोत. बाली ट्रॉफी 2021 आहे. चला तो वळणार आहोत आपल्या प्रेझेंटेशन सेरेमनीकडे. मी विनंती करते आमच्या मान्यवरांना. तो दोस्तों इनाम देने के लिए मैं बुलाना चाहूँगा कलाम खान, अहमद डोले, शादाब शेख और नईम शेख. हमारे साथ जुड़ने जा रहे हैं नईम शेख साहब. अहमद ढोले साहब हमारे साथ जुड़ चुके हैं. शादाब शेख साहब जुड़ चुके हैं और कलाम खान हमसे जुड़ने जा रहे हैं. दिनेश चौधरी साहब हमारे साथ जुड़ने जा रहे हैं, सोना देवी टेमघर के ओनर. आज आनंदात असतील. रात्री मस्त पार्टी असणार आहे आज, है की नहीं? आइए पहले इनाम से शुरुआत करते हैं. सुपर 4 जिसको स्पॉन्सर किया है जावेद दलवी और असफर बोलिन्सकर. ए भारत गैस ने जानते हैं कौन है सुपर 4. सुपर 4 ऑफ द मॅच गोज टू प्रथमेश ज्याच्या बल्ल्यामधून आलेले आहेत
3-3 शानदार चौकार, जोरदार टाळ्या होत्या प्रथमेशसाठी. सोनादेवी टेमघर चा हा सुपुत्र प्रथमेश. तो ये अवार्ड दे रहे हैं नईम शेख साहब, अल्ताफ बाली के भाई हैं और सत्कार सम्राट है. कॉन्ग्रेचुलेशंस. आइए अब चलते हैं सुपर 6 अवार्ड की तरफ, जिसको स्पॉन्सर किया गया है रईस बिल्डर्स एंड डेवलपर्स के तारिक रईस साहब ने, और जानते हैं सुपर 6 किसको इनायत किया जाएगा. सुपर 6 ऑफ द मॅच गोज टू प्रथमेश. जसा गेला होतास तसंच तुला परत यायचंय. प्रथमेश ज्याच्या बल्ल्यामधून आलेले आहेत 2 शानदार षटकार. तो अमर ढोले साहब के दस्ते मुबारक से ये सुंदर कलाई की घड़ी दी जा रही है. माशाल्लाह अमर भाई, आज तो आप भी जच रहे ब्लैक एंड ब्लैक में. आइए अब चलते हैं मैन ऑफ द मैच अवार्ड की तरफ और जानते हैं रेशमा से कौन है वो लकी विनर ऑफ मैन ऑफ द मैच. मॅन ऑफ द मॅच गोज टू ज्यांनी 25 रन्सची नॉट आउट पारी खेळलेली आहे आणि 1 विकेट घेतलेला आहे प्रथमेश. लगेच टर्न झाला तो पार्टी. जोरदार टाळ्या उद्या सोनादेवी टेमघरचा प्रथमेश, मॅन ऑफ द मैच. आइए शुरू करते हैं. सबसे पहले मैं दिनेश चौधरी साहब से गुजारिश करूंगा आपके हाथों से ताज़ा किचन ताबिर जयरूमी का ये डिस्काउंट वाउचर. सादब शेख साहब उनके हाथों से जावेद दलवी और असफर बोलिंसकर द्वारा भारत ए गैस का ये नायाब तोहफा. अमर ढोले साहब के शुभ हाथों से एक और अवार्ड दिया जा रहा है, जिसको स्पॉन्सर किया है जावेद दलवी और असफर बोलिंसकर ने. नईम शेख साहब के हाथों एक और तोहफा, ए भारत गैस, जावेद दलवी असफर बोलिंसकर. वी आर थैंकफुल टू यू. आइए अब दिनेश चौधरी साहब से गुजारिश है, एसके स्पोर्ट्स मापोली के शादाब कोटकर द्वारा स्पॉन्सर की गई बाली ट्रॉफी की ये कस्टमाइज्ड कैप. आइए सर शादाब शेख साहब के हाथों डी साकरिया का ये बैग. अमर ढोले साहब के हाथों जॉली डिजाइनर का ये डिस्काउंट वाउचर. शादाब शेख साहब द्वारा और उनके साथ में अमर ढोले, ये अंजुर की एवन जोड़ी नीलेश पाटिल और सुकेश डाकी द्वारा स्पॉन्सर किया गया ये फ्रूट बास्केट. और अब सबसे बड़ी बात है कि दिनेश चौधरी जो इस टीम के ओनर भी हैं, उनके शुभ हाथों से एक्रेलिक आर्ट 2 के अतीक पल्लन द्वारा स्पॉन्सर की गई मार्बल की ट्रॉफी, जहां नईम शेख साहब भी हमारे साथ जुड़ चुके हैं. बहुत बहुत शुक्रिया दिनेश चौधरी, अमर ढोले, नईम शेख और शादाब शेख साहब. प्रथमेश बघ, एक स्वप्न असतं बाली ट्रॉफी मध्ये खेळणं, एक स्वप्न असतं बाली ट्रॉफी मध्ये खेळणं, दुसरं स्वप्न असतं बाली ट्रॉफी मध्ये मॅन ऑफ द मॅच भेटणं, आणि तिसरं स्वप्न असतं बाली ट्रॉफीच्या प्रेझेंटेशन मध्ये सुपर 4, सुपर 6 आणि मॅन ऑफ द मॅचचं तिन्ही पारितोषिक घेऊन जाणं. ते तुझं स्वप्न पूर्ण झालेलं आहे, काय सांगायचंय? खरं स्वप्न पूर्ण झालं आहे, कारण माझी पहिलीच मॅच आहे बाली ट्रॉफीमध्ये. याच्या आधी मी कधी बाली ट्रॉफी खेळलेलं नाही, आणि माझी पहिलीच मॅच आहे आणि पहिल्याच मॅचमध्ये माझं मॅच चांगलं वाटते. बघ, पहिली जेव्हा मॅच असते तेव्हा कोणतीही गोष्ट पहिली जेव्हा असते ती खूप आपल्या हृदयाच्या जवळ असते. मग ती पहिली बाईक असो, पहिली गर्लफ्रेंड असो, पहिला क्रश असो, पहिलं घर असो किंवा पहिली गाडी असो, बरोबर. बाली ट्रॉफी मध्ये खेळताना ही पहिल्यांदा सगळं घेताना सुपर 4, सुपर 6, मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक, हे तुझ्या किती हृदयाच्या जवळ आहे? खूपच जवळ आहे, खूप आनंद होतोय. किती जणांचं स्वप्न असतं खेळण्यासाठी, पण मला मॅन ऑफ द मॅच भेटले, खेळण्याची संधी पण भेटली. दिनेश चौधरी इकडे होते उपस्थित, तर थोडं प्रेशर होतं का की ते नेहमी तुम्हाला असं सांगतात की प्रेशर बिलकुल घ्यायचं नाही, काय असतं त्यांचं म्हणणं नेहमी? काय ते सांगतात, तुमची गेम खेळा, रिलॅक्स खेळा, काय टेन्शन नाही, जसे जसं खेळत जा. तर तिन्ही बक्षीस खूप कमी खेळाडू असे आहेत या स्पर्धेमध्ये ज्यांना सुपर 4, सुपर 6 आणि मॅन ऑफ द मॅच असे तिन्ही अवॉर्ड भेटले आहे. परंतु हे अवॉर्ड मिळवताना मात्र तू खूप सराव केला असेल, तर तुझं रुटीन काय असते? ही स्पर्धा अनाऊन्स झाली त्याचा पूर्वी तू रोजचा तुझा सराव काय असतो? रुटीन तशी काय नाही, प्रॅक्टिसचा टाईम भेटत नाही, मी जॉबला आहे त्यामुळे मला प्रॅक्टिसचा थोडा पण टाईम भेटत नाही. मी डायरेक्ट मॅच टू मॅचच खेळत असतो सध्या तरी. आणि तुझे संघातील जे इतर सहकारी खेळाडू आहेत ते कसे तुला सांभाळून घेतात? मग सगळे सिनियर आहेत, मी ज्युनियर असल्यामुळे मला सगळे सांभाळून घेतात, त्यांचा चांगला सपोर्ट असतो गेममध्ये,
सांगत असतात मला प्रत्येक चेंडूला मला सपोर्ट करत असतात कायम. नक्कीच. तर हा होता प्रथमेश आपल्यासोबत, ज्याने सुपर 4, सुपर 6 आणि मॅन ऑफ द मॅचचा किताब आजच्या रात्री स्वतःच्या नावावर लिहिलेला आहे. कॉंग्रॅच्युलेशन प्रथमेश, असाच खेळत राहा, खूप मोठा हो. आमच्याकडून तुला खूप खूप शुभेच्छा. थँक्यू सो मच. आणि आता चला पुन्हा वळणार आहोत, जाणार आहोत आपल्या कॉमेंट्री पॅनलकडे. ओव्हर टू यू कॉमेंट्री बॉक्स. स्कोर हुआ इस वक्त 14 रन बिना किसी विकेट के नुकसान